पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना दिलेल्या ऑफर संदर्भात एकनाथ खडसेंनी मोठं वक्तव्य केलं। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं सरकार बनवण्याकरता त्यांची मदत लागू शकते म्हणून ही ऑफर दिली गेली असावी असं एकनाथ खडसे म्हणतात। तर त्यांच्या या दाव्यावर मंत्री गिरीश महाजनांनी पलटवार केलाय। आम्हाला पवार आणि ठाकरेंची गरज नाही असं उत्तर महाजनांनी दिलं। उद्धव साहेबांनी शिंदे साहेबांसोबत यावं, शरद पवार साहेबांनी अजित पवार सोबत यावं, नेमकं काय यातनं काय बोध घ्यायचं? कदाचित पुढच्या दृष्टीनं मोदी साहेबांनी वक्तव्य केलं असावं। त्याचा अर्थ वेगवेगळा लागू शकतो, कारण एखाद्या वेळेस सरकारला मदत लागू शकेल किंवा सरकार एकट्याच्या बळावर आल्यानंतरही त्यांना मित्रपक्षाची गरज भासू शकेल। जे काही असेल त्याचा अर्थ ज्याने त्याने वेगवेगळा काढायचा आहे, परंतु या ठिकाणी राजकारणामध्ये काही अशक्य नाही किंवा काही घडू शकतं। त्यामुळे पुढच्या भवितव्यामध्ये असं घडणं अवघड नाही असं मला वाटतं। आता मला सांगा, सगळे सर्व्हे रिपोर्ट आपण बघतात, आज काँग्रेसला कोणी 25-27वर जागा दाखवत नाही देशामध्ये। काय करायची गरज पडते? यांचे किती लोक येणार आहेत? त्यांचे आले समजा 4-5 लोक, आम्ही सांगितलं की आम्ही 400 क्रॉस करू, काय समजा कमी जास्त 5-25-10 जागा होतीलही। इथे केवढे जागा आहेत आमच्याकडे? आज आम्ही अक्षरशः म्हणजे खूप मोठं बहुमत आमच्याकडे येणार आहे। सगळे तुम्हीच आम्हाला सर्वे सांगतायत, तुमच्याच चॅनलच्या माध्यमातून दाखवलं जातं आहे की आम्ही किती जागा घेणार आहोत। त्यामुळे आम्हाला शरद पवार साहेबांची किंवा उद्धव ठाकरेंच्या आमदार खासदारांची गरज या ठिकाणी पडणार नाही। कुठेही आमचं मताधिक्य त्यांच्यामुळे पूर्ण होईल किंवा आम्ही बहुमताकडे त्यांच्यामुळे जाऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।